सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यास अटक। शहर वाहतूक विभाग शाखा क्रमांक 2 कडील पोलीस हवालदार नितीन हुल्लुळे हे टोईंग व्हॅन हिच्यावर खासगी इसम चालक ऋषिकेश सोनवणे सोबत आत्माराम लभडे, सनी पवार यांच्या सोबत कर्तव्य बजावित होते। ते सिटी सेंटर मॉल, कॉलेज रोड व गंगापूर रोड परिसरात बेशिस्त वाहने पार्क केलेल्या इसमांविरुद्ध दंडात्मक कारवाई करीत असताना विद्या विकास सर्कल जवळ नाशिक या ठिकाणी काही मोटरसायकल या बेशिस्तपणे व वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने पार्क केलेल्या होत्या। त्यावेळी टोईंग वरील इसम आत्माराम लभडे, सनी पवार हे व्हॅनच्या खाली उतरून सदरच्या मोटरसायकली उचलून टोईंग व्हॅन मध्ये भरत असताना एक इसम त्या ठिकाणी येऊन टोईंग वरील कर्मचारी यांना अर्वाच्य भाषेत शिवेगाळ करून धक्काबुक्की केली। यावेळी पोलीस हवालदार हुल्लुळे यांनी त्याचं नाव विचारले असता त्याने त्याचं नाव गोकुळ ढोमसे असं सांगितले। तेव्हा ते त्यांच्यावरील वाद सोडवित असताना सदर इस्माने पोलीस हवालदार हुल्लुळे यांना हाताने मागे ढकलले व शिवीगाळ केली। त्यावेळी पोलीस हवालदार हुल्लुळे यांनी सदरचा इसम तेथेच हजर असलेल्या त्याची मोटरसायकल त्यास परत केली। गोकुळ ढोमसे त्याने त्याचे फेसबुक अकाउंट ढोमसे गोकुळ यावर पोलिसांविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये अप्रीतीची भावना निर्माण होणारी पोस्ट व्हायरल केली। त्यामुळे लागलीच पोलीस हवालदार नितीन हुल्लुळे यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात गोकुळ ढोमसे यास अटक करण्यात आली आहे। सदरची कामगिरी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, हर्षल आहिरराव, पोलीस हवालदार संतोष खेताडे, पोलीस अंमलदार सोनू खाडे, सुजित जाधव, तुलसी चौधरी सर्व नेमणूक गंगापूर पोलीस स्टेशन अशांनी केली आहे। 20 तारखेला आमच्याकडे गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गंगापूर रोड आणि कॉलेज रोड या परिसरामध्ये शहर वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहन पार्किंग केलेली असते। त्या वाहनांवर पिकअपची कारवाई करण्यात येते, टोईंगची कारवाई करण्यात येते। 20 तारखेला दुपारी 3 वाजेच्या सुमारास आमचे शहर वाहतूक शाखेचे अंमलदार टोईंग व्हॅनसह तिथे पोहोचले आणि गाड्यांवर कारवाई करत होते। दरम्यान गोकुळ शंकर ढोमसे नावाचा इसम होता, त्याने त्यांच्याशी हुज्जत घातली आणि टोईंग वरचे जे मुलं होते, कर्मचारी होते, त्यांनाही त्याने शिवीगाळ करून मारहाण केली होती अशी तक्रार प्राप्त झाली होती। त्यानंतर त्याने एवढं केल्यानंतर सुद्धा त्याने फेसबुकवर त्याच्या पोलिसांच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती। तर ती पोस्ट आम्ही पाहिली, आमच्यापर्यंत ती आली। त्यानंतर मग वरिष्ठांच्या आदेशान्वये आम्ही सगळ्या घटनेची चौकशी केली असता सदरचा प्रकार हा घडलेला होता। तर त्याला आम्ही जे अंमलदार आहेत त्यांना बोलवलं पोलीस स्टेशनला, त्यांच्याकडून माहिती घेतली। तर त्यांनी सांगितले की तक्रार देण्याचं त्यांची हे होती, तर त्यांनी तक्रार दिली, त्याप्रमाणे तक्रार घेतली आणि आमच्या गुन्हे शोध पथकाने सदरचा जो इसम आहे याचा शोध घेतला आणि तो श्रीरामपूरला पळून चालला, तो संगमनेरला पळून चालला होता। तर त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं नाशिक रोड परिसरातून आणि त्याला पोलीस स्टेशनला आणलं। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या अकाउंटवर या सगळ्या पोस्ट होत्या। त्याने अशाच प्रकारच्या पोस्ट काही ज्या त्या पोलिसांच्या बाबतीत केलेल्या आहेत आणि त्या अत्यंत आक्षेपार्ह असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि पोलिसांच्या बाबतीत आक्षेपार्ह जे आहे पोस्ट टाकले फेसबुकवर, सोशल मीडियावर, तर ते कलम त्याला लावण्यात आलेले आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे। माझी एक सर्वांना विनंती आहे, पोलीस त्यांचं काम करत असतात, त्यांना कामात सहकार्याची अपेक्षा आहे। जनतेने कुठल्याही पोलिसांबाबत अप्रीतीची भावना निर्माण होईल किंवा आक्षेपार्ह विधान करू नये। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।